अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. आपण सध्या भंडाऱ्याच्या वरठी येथील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील परिसरात आहोत. या परिसरात खरं पाहायला गेलं तर आपण बघू शकतो सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कारखान्याचे आपल्याला इथं यंत्रणा पाहायला मिळते. या कारखान्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून 3 ते 4 हजार नागरिक जे आहेत ते कार्यरत आहेत आणि देशातील जी आहे उच्च दर्जाच्या स्टील उत्पादन करणारी एक कंपनी म्हणून ओळखली जाते. सनफ्लॅग खरं पाहायला गेलं तर अनेक एकरमध्ये पसरलेली आहे. या कारखान्यामध्ये विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्तेनुसार स्टीलचे उत्पादन घेतले जाते आणि होणाऱ्या या स्टीलला देशासह परदेशातूनही मागणी आहे. सध्या पाहायला गेलं तर इराण, इस्रायल आणि अमेरिकामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम जो आहे कारखान्यावर होताना पाहायला मिळतो. एक्सपोर्ट थांबल्यामुळं आर्थिक मंदी आली आहे, पण सोबतच जागतिक इंधन पुरवठ्यावरही मोठा परिणाम होत असून त्याचा थेट परिणाम कारखान्यावर होताना दिसून येतो. स्टील वितळवणे आणि विविध प्रक्रिया करणे यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे कारखान्याला LPG वायूची गरज असते. मात्र हा LPGचा तुटवडा आता कंपनी प्रशासनासमोर उभा ठाकलेला आहे. जवळपास 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच इंधन पुरवठा जो आहे कंपनी प्रशासनाकडे आहे आणि त्यामुळं कंपनी जे आहे संकटात आलेली आहे. कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ही अधिकृत माहिती दिली आहे. मात्र थेट कॅमेऱ्यावर बोलण्यासाठी त्यांनी नकार दिला असला तरी ही माहिती जी आहे अधिकृतपणे कंपनी प्रशासनाने दिलेली आहे आणि त्यामुळं 3 ते 4 हजार जे कर्मचारी, कामगार जे या कारखान्यामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यावर आता प्रश्नचिन्ह आहे. कंपनी प्रशासनाने कशा प्रकारचे स्टीलचे उत्पादन घ्यावं, कारण की विविध निर्बंध आहेत आणि सोबतच इस्रायल आणि इराण, अमेरिकामध्ये जे युद्ध आहे त्याचा परिणाम जो आहे तो थेट आता या कारखान्यावर होताना पाहायला मिळतो. त्यामुळं कंपनी प्रशासन कुठेतरी अडचणीत आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता सरकार यावर नेमकं काय तोडगा काढतं याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.